आज समाजामध्ये मुली भेटत नाहीत, मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. घर पाहिजे, शेती पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे, मुलगा मुंबई पुणे इथे राहण्यास हवा, सासू सासरे नको. मुलांचे वय होत चालले, मुली भेटत नाही. जिकडे तिकडे समाजात हेच चाललेलं आहे. आणि आपण मुलींना दोषी ठरवतो की बाबा मुलींच्या खूपच अपेक्षा वाढल्या, चुकीचं आहे, असं कसं काय शक्य आहे. परंतु कधी आपण हा विचार केला का की एकेकाळी मुलींना, महिलांना खूप त्रास देत होते, त्रास सहन करावा लागला. आपल्याला सर्वांनाच माहिती असतं की, आणि माहिती असेल, माहीत आहे की पूर्वीच्या काळी आणि आतासुद्धा घडतात घटना. पती बायकोला मारहाण करतो किंवा त्रास देतो, हुंडा वगैरे याच्यासाठी, किंवा मुद्दाम काही लफडं असेल तर सासू सासरे त्रास देतात. महिला आत्महत्या करतात, तर कुठे जाळून मारण्यात येतं, कोणाला अपघातीच्या नावाखाली हत्या करण्यात येतात, असे आपल्याला दिसून आले आतापर्यंत. परंतु आजची घटना म्हणजे सांगायचं झालं तर परिस्थिती, आपण ज्या महिलांना, मुलींना दोष देत आहोत की मुलींच्या अपेक्षा वाढल्या आणि मुलींना दोष देतो, त्याच्या अगोदर आपण भूतकाळाचा जाऊन विचार करणे गरजेचे की आपण काय केलं. समाजामध्ये असेही प्रतिष्ठित लोक होते, जमीनदार होते, मोठमोठे पाटील होते, मोठमोठे चांगले होते की ते एकदम नावाजलेले होते, धनवान होते, पण त्यांनी सोना ना जाऊ द्या, परंतु मुलींना सुद्धा छळलं, मुलींना त्रास देण्यात आला. असे समाजात असे लोक होऊन गेले की त्यांनी अब्ज रुपयाच्या इष्टीसाठी, म्हणजे अक्षरशः 500 करोड 2000 करोड आम्हाला पाहिजे, वर्तमान काळात आम्हाला भेटतील म्हणून सुरुवातीपासूनच मुलींना वाईट मार्गाला लावणे, त्यांना विकणे, त्यांना धंद्याला लावणे, वेश्यावृत्ती करण्यात भाग पडणे, त्यांची इस्टेट हडप करणे, आणि त्यांनी अजून इस्टेट करून आपल्याला द्यावी, त्यांच्या सासरची इस्टेट पण आपल्याला द्यावी म्हणून मुलीला छळणे. अशाही घटना घडलेल्या आहेत. आम्ही स्पष्ट बोलतो कारण आम्हाला अनुभव आहे, सबूत आहे आमच्याकडे. आणि एवढंच नाही तर मग तर सावत्र भावंड, मग तर बघायलाच नको. अहो, सावत्र भावंड म्हणजे काय, भडवेगिरी करायचे. हो, इस्टेट धंद्याला लावायची. बघा असे तर ह्या घटना आपण लक्षात धरल्या पाहिजे आणि हे विसरून चालणार नाही. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, कसले दिवस. आजही अशा नालायक लोक जे वाईदा कुठेतरी असतीलच ना, ते सुधारले असतील का? नाही. तर 500 आणि 2000 करोडच्या संपत्तीसाठी त्यांनी एवढे खेळ खेळले, पिढ्या 7 पिढ्या, तर त्यांचे वारीसदारांची बुद्धी आज चांगली असू शकते का? थर्डच क्लास, एकदम नीचपेक्षा नीच, म्हणजे नीच शब्दाला लाजवण्यासारखं. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुलींना दोष देणं चुकीचं आहे, मुलींना दोष देऊ नका. मुली शिकल्या, पडल्या, पुढे गेल्या, चांगलं आहे, त्यांनाही त्यांचं जीवन जगू द्या, त्यांच्याही अपेक्षा आहेत. आणि काय आजकाल काय पैशाने सगळंच विकत घेतलं जातं, पैसा फेको तमाशा देखो. आम्हाला असे अनुभव आहेत. असे काही नीच लोक की अब्ज रुपयाच्या हडप करण्यासाठी मुलींना, बहिणींना वाईट मार्गाला लावून, धंद्याला लावून, म्हणजे इस्टेटी हडप करणारे. आणि तसंच नाही तर त्यांचे सासरचे पण इस्टेट हडप करणारे. आज तेच लोक पुढे पैशाने पुढे जाऊन हे सांगतात की जमाना बदली झालेला आहे. आज कोणी कोणाशीही लग्न करू शकतं,
आज असं नाही की जाती भेद वगैरे काही नाही, कोणी कोणाशी का धर्मांतर केलं तरी चालेल. मन काय म्हणजे बुद्धी एवढे अब्ज रुपयाचे त्यांनी ते हे झाल्यामुळे त्यांना काही ते मोठं प्रतिष्ठित झाले. त्यामुळे विचार आपल्याला करायचा.